दिशा सालियांच्या वडिलांना आणि कुटुंबियांना पोलिसांचं संरक्षण आहे। पोलिसांनी दिशाच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय। पोलीस बंदोबस्तात महिला पोलिसांचाही समावेश आहे। किशोरी पेडणेकरांनी आपल्याला नजरकैदेत ठेवून पुरावे खरे मानण्यास भाग पाडला असा दावा याचिकेत करण्यात आलाय। तर नितेश राणेंनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा दावा सालियन यांनी याचिकेत केला आहे। 8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी झाली। पार्टीत रोहन रायसह आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया होते। तिथेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली असा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। दिशावरील बलात्काराचा उल्लेख पोस्टमॉर्टममधून वगळण्यात आला। योग्य पोस्टमॉर्टम न करताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असा आरोप याचिकेत करण्यात आलाय। तर पोलिसांकडूनही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी पोलिसांना अनेकदा फोन केल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय। तसंच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आलाय। दिशा 14व्या मजल्यावरून पडूनही तिच्या शरीरावर जखमा कशा नाहीत। दिशाच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजही गायब केलं असा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। दिशा सालियन प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राबाहेर घेण्यात यावी अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। तसंच तपासादरम्यान आदित्य उद्धव ठाकरेंना पाठीशी घालू नये अशीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पदाचा व्याप मोठा असतो। या व्यापामुळे देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्याकडे वेळ द्यायला मिळत नसेल असा खोचकटोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला। वाशिममध्ये ते बोलत होते। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शिवसेना उबाठाच्या आमदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय। राम शिंदे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उबाठाच्या आमदारांनी केला आहे। नागपुरातल्या गणेशपेठ परिसरात फहीम खानसह त्याच्यासोबत आलेल्या जमावानं गोंधळ घातला। विश्व हिंदू परिषदेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात जाऊन पोहोचलंय। या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत करा अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे पत्राद्वारे केली आहे। केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय महामार्गावर टोल शुल्काबाबत एक नवं धोरण जाहीर करणार आहे। यानुसार वाहन चालकांना योग्य सवलतही दिली जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केलंय। राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। सांगली महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक घरपट्टी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे। त्यामुळे सांगलीतील वाढीव घरपट्टीचा मुद्दा चांगलाच तापला होता। वन्य प्राण्यांची शिकार करून रील्स बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलाय। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील दुधी भोवी इथल्या एका तरुणाला वनविभागानं अटक केली। सांगलीच्या मिरजेमध्ये पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। शहरातील कमान वेस या ठिकाणी एका चारचाकी वाहनामध्ये संशयास्पदरित्या थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतलं होतं। त्यावेळी त्यांच्याकडून 3 जिवंत काडतुसं आढळून आली आहेत। रत्नागिरीतील शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलाय। दापोलीतील कोंढे गावात देवाची पालखी भक्तांच्या भेटीकरता निघाली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। MMRDAनं या वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगानं हालचाली सुरू केल्या आहेत। या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याकरता MMRDAकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। मेट्रो 14 मार्गिका ही 38 किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर एकूण 15 स्थानकं असतील। CET मार्फत घेण्यात येणाऱ्या MBA MMS BEd आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या। पण व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठाने 8 दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत।
राज्यात पॅथॉलॉजी लॅबसाठी लवकर स्वतंत्र कायदा आणण्यात येणार आहे। त्यामुळे अवैध पद्धतीने तपासणी करणाऱ्यांवर कारवाई करणं शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यातील शासकीय कर्मचारी अधिकारी यांना सोशल मीडिया वापरासंदर्भात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत। गृह विभाग, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग तसंच विधी व न्याय विभाग यांच्या समन्वयानं याकरता उपाययोजना करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बुधवारी ही माहिती दिली। भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर संमतीनं घटस्फोटाकरता कुटुंब न्यायालयामध्ये अर्ज केला होता। तसंच घटस्फोट मंजूर होण्याकरता लागणारा 6 महिन्यांचा कूलिंग कालावधी माफ करण्यात यावा, अशी मागणी केली होती। ही मागणी कुटुंब न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावत आजच घटस्फोटावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 91,950 रुपयांवर पोहोचला आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,03,500 रुपयांवर गेला आहे। चांदीच्या दरात किलो मागे 1000 रुपयांची वाढ झालेली आहे। मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने 18 मार्चपर्यंत 5,392 कोटी रुपयांचा कर संकलित केला। आतापर्यंत एकूण उद्दिष्टाचा 87% उद्दिष्ट गाठलं आहे। दरम्यान पुढील 10 दिवसात जवळपास 800 कोटी रुपयांच्या करवसुलीचं आव्हान आहे। कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबावरील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्यानं महापालिका आणि कंत्राटदार हैराण आहेत। या चोरी प्रकरणी कंत्राटदारानं पोलीस ठाण्यात 5 ते 6 तक्रारी केल्या आहेत, पण चोरांचा बंदोबस्त होऊ न शकल्यानं पालिकेनं आता तांब्याऐवजी ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर करण्याचं ठरवलं आहे। कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्याकरता महापालिकेनं तयारी सुरू केली आहे। पालिकेनं मालाड, पहाडी गोरेगाव, चारकोप, बोरिवली, एकसर, दहिसर, मालवणी इथल्या 60 भूखंडांना आरक्षण बदलाची नोटीस बजावली आहे। त्याचं लवकरच संपादन केलं जाणार आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात खासगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सध्या सुरू आहे। या अंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीतील प्रतीक्षा ही प्रक्रिया 8 ते 24 मार्च पर्यंत सुरू राहील। पुढची बातमी, राज्यातील अनेक शहरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना नवी मुंबईकरांना पुरेसं पाणी उपलब्ध होतंय। मोरबे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। उन्हाळी हंगामाकरता मध्य रेल्वेच्या समन्वयानं विविध मार्गांवर 3 विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे। या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्याकरता हा निर्णय घेतल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं। सर्वसामान्यांपासून ते सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधकांपर्यंत वाहनांसाठीची उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अर्थात HSRPची चर्चा आहे। जुन्या वाहनांना 30 एप्रिलपर्यंत HSRP लावणं बंधनकारक आहे, मात्र याकरता नोंदणी पूर्ण केल्यावर वाहनधारकांना चक्क मे-जूनची भेटीची वेळ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या काही दिवसात तापमानातही वाढ झाली आहे। या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे मृत्यूही ओढावू शकतो। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। गेल्या 10 वर्षात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं तब्बल 193 राजकीय नेत्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हे दाखल केलेत, तर त्यातील केवळ दोघांचे दोषत्व सिद्ध झाले। सरकारनेच लेखी स्वरूपात ही माहिती दिली आहे। राज्यातील महामार्गावर तसंच शहरातील हॉटेलसह पेट्रोल पंप या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ आणि चांगली स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर महिलांकरता विशेष स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली।
चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी तालुक्यात यशस्वीपणे राबवलेल्या जिवंत सातबारा मोहिमेची दखल घेऊन आता ती योजना महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला। सध्या 42,000हून अधिक भटक्या श्वानांचं लसीकरण झालं असून 5 वर्षात एकूण 91,300 भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय, असा दावा महापालिकेनं केला आहे। पनवेल पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात 370 कोटींची वसुली केली आहे। हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम असल्याचं सांगण्यात येत आहे। हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि परिणामांचा सामना करण्याकरता ब्रिटिश काउन्सिलकडून क्लायमेट सिल्क प्रोग्राम अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या 1200 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तसंच 225 ट्रेनर्सनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। गेल्या 2 महिन्यात मुंबईतून 363 वाहनं चोरीला गेली असून यातील अवघ्या 140 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय। या आकडेवारीतून दिवसाला 6 ते 7 वाहनं चोरीला जात असल्याचं स्पष्ट झाल्यानं मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे। राज्यात कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयीन सेवा आणि पुनर्वसनाकरता कार्यरत स्वयंसेवी संस्थांना प्रति कुष्ठरुग्ण दरमहा 6,200 रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण रुपये 6,000 इतकं अनुदान शासनाकडून वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे। डेब्रिजमुळे होणारे प्रदूषण रोखण्याकरता महापालिकेनं दहिसर आणि ठाण्यात डेब्रिजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केले असले तरी क्षमतेपेक्षा खूपच कमी प्रमाणात या प्रकल्पात डेब्रिज जमा होत आहे। त्यामुळे डेब्रिज वाहतुकीसाठी बिल्डरांकडून आकारले जाणारे शुल्क कमी करण्याचा पालिकेचा विचार आहे। वर्षभराकरता मसाला तयार करण्याची गृहिणींची लगबग सुरू आहे। होलसेल बाजारात काही प्रमाणात लाल मिरची आणि अख्खा गरम मसाल्याच्या किमती स्थिर आहेत, पण अन्य काही मसाल्यांच्या किमतीत फारसा फरक न पडल्यानं यावर्षीही मसाल्याचा ठसका सामान्यांना लागणार आहे। जेएनपीटीला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाच्या 4,500 कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या महामार्गामुळे मुंबई पुणे तसंच गोवा महामार्गावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत। एका लिंबाकरता 10 रुपये मोजावे लागतात, त्यामुळे हॉटेलच्या थाळीतूनही लिंबू गायब झालेला आहे। नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। 2 सख्या भावांची कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली आहे। अत्यंत धक्कादायक घटना समोर येते। हत्या झालेल्या दोघांपैकी एक हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष आहे। उमेश जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष होता। पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करतायत। दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडालेली आहे। नाशिक रोड इथल्या आंबेडकरवाडी या भागात ही घटना घडली आहे। धक्कादायक घटनेमुळे नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सोमवारी 8:30 ते 3 या दरम्यान महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागात दंगल उसळली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे महाल आणि हंसापुरीतील जाळपोळ दगडफेक पूर्वनियोजितच असल्याचं त्या रात्रीच्या एकूण घटना आणि स्थितीवरून बऱ्याच अंशी दिसून येत आहे। नागपुरातल्या दंगलीच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान
पोलिसांना बांगलादेशची कनेक्शन आढळून आलेलं आहे। राज्यातील वर्ग 1, 2 आणि 3 ची भरती प्रक्रिया MPSCच्या वतीने करण्यात येणार आहे। यासाठीच आयोग अधिक बळकट सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पुण्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांची बैठक बोलवण्यात आली। कर, पाणी यासह अन्य विषयांवर अधिवेशन संपण्यापूर्वी मंत्रालयात पुण्यातील आमदार आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मवियाला विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र अधिवेशनाचे मोजकेच दिवस उरले असले तरी अजूनही विरोधी पक्षनेत्याबाबत सत्ताधारी पक्षाकडून आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून निर्णय न झाल्याने मविया विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे। लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या नेवासा घोडेगाव बाजारात कमीत कमी 500 तर सरासरी 1500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। तसंच चांदवड इथं 1460, लासलगाव, विंचूर इथं 1400 आणि नागपूर इथं 1750 असा सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 25,554 क्विंटल आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर 6,903 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। अमरावती बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीची 5,676 क्विंटल आवक झाली आहे। रब्बी हंगाम संपत आला असून खरीप हंगामातील 2024 मधील म्हणजे 2024 मधील पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती आहे। एकूण 2,300 कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ 96 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप 2,219 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळणं बाकी आहे। गव्हाची सर्वाधिक आवक कारंजामध्ये झाली। गव्हाला कमीत कमी 2,475 तर सरासरी 2,510 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। तसंच कमी आवक असलेल्या कल्याण बाजारात सरासरी 4,250 रुपये दर मिळाला। महापालिकेकडून थकीत मिळकत कराकरता कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही। त्यामुळे मिळकत धारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा, अन्यथा संबंधित मिळकतींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिका प्रशासनाने दिला आहे। मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबूतरखाना बंद करावा या मागणीकरता मनसेने पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे। मनसेच्या पर्यावरण सेनेने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडे ही मागणी केली आहे। त्यामुळे दादरचा कबूतरखाना अन्यत्र हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आला आहे। पुण्यामध्ये अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला 50,000च्या जातमुचलक्यावर अटी शर्थींवर जामीन मंजूर करण्यात आलाय। पण आरोपी आहुजाच्या जामीन अर्जावर येवला पोलिसांनी म्हणणं मांडण्याकरता मुदतवाढीची मागणी केली आहे। त्यामुळे आहुजाचा कारागृहातला मुक्काम वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावरील मंदिवली इथल्या भारजा नदीवरील पूल अवजड वाहतुकीकरता कमकुवत झालाय। या पुलावरून 18 पेक्षा अधिक जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पण तरीही राजरोसपणे ओव्हरलोड डंपर वाहतूक सुरू असल्याने संताप व्यक्त होतोय। पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आला असला तरी त्यामागील नेमकं कारण अद्याप अनुत्तरित आहे। जीबीएस उद्रेकानंतर 2 महिन्यांनीही आरोग्य यंत्रणांना त्याचं कारण शोधण्यात यश आलेलं नाही। जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळून आले होते। त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारत प्रकरणात न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलं। 65 इमारतींमधील रहिवाशांना बेघर न होऊ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे इमारतींमधील नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले।
भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित झालाय। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। पालघरमधील देहर्जे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। या प्रकरणी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळलेत। जमीन खरेदी कायदेशीर प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करून करण्यात आलंय असं त्यांनी स्पष्ट केलं। एक महत्त्वाची बातमी, औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कुणीही घुसू नये यासाठी आता प्रशासनाने आणि पुरातत्व विभागाने कबरीच्या मागच्या बाजूला एक लोखंडी अँगलला उंच लोखंडी पत्रे मारण्यात आलेले आहेत। मागच्या बाजूने भिंतीवरून कबरीपर्यंत कोणीही पोहोचू नये याकरता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। आठवड्याभरापासून खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांच्याशी आपण बोलूया। सिद्धार्थ, जी एंट्री आहे जिथून कबरीकडे जायचं तिथे तर पोलीस बंदोबस्त आहेच, पण मागून हे पत्रे का टाकण्यात आलेत, काय नेमकं सांगाल? तर बघा, कबरीला पूर्ण पत्र्यांनी कव्हर केलं हे आपल्याला म्हणता येणार नाही, कारण काय जे जैनुद्दीन सिराजी ज्यांचे औरंगजेबाचे गुरु होते त्यांच्या गुरुच्या बाजूलाच औरंगजेबाची सुद्धा कबर आहे आणि त्या दोन्ही कबरीच्या मध्ये केवळ पातळ एक जाळी होती आणि औरंगजेबाच्या कबरीवर जायला कुठलाही पायबंद नाही। लोकांना तिथं आताही जाता येतं आपलं नाव आणि आपलं सगळी ओळख सांगून। मात्र पलीकडे असलेल्या त्यांच्या गुरुच्या समाधीवर कुणीही जात होतं आणि तिथून उत्सुकतेपोटी कबरीच्या त्या जाळीमधून लोक बघण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करत होते। कदाचित प्रशासनाला आता भीती वाटली असावी की पलीकडून उडी मारून कुणी येऊ शकतं किंवा समाधीवर काही फेकू शकतं, त्यामुळे आता त्यांचे गुरु आणि औरंगजेबाच्या कबरीच्या मधली जी जाळी आहे त्या ठिकाणी त्यांनी मोठे पत्रे लावलेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या गुरुच्या ठिकाणी जो कोणी पर्यटक जाईल किंवा मुस्लिम बांधव जातील आशीर्वादासाठी तर त्यांना औरंगजेबाच्या कबरीकडे बघता येणार नाही किंवा त्यांच्या दृष्टिक्षेपात ते पडणार नाही किंवा तिथून काही कबरीवर टाकता येणार नाही किंवा कसल्याही पद्धतीचा तिथं प्रयत्न होणार नाही, ही काळजी म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने पत्रा मारलेला आहे। खरंय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आधीच औरंगजेबाच्या सगळ्या प्रकरणावरून वादंग राज्यात पेटलेलं असताना कुठली छोटीशी अनुचित घटना अशी घडू नये ज्यामुळे वाद पेटेल म्हणून ही खबरदारी घेतली गेलेली आहे। सिद्धार्थ, धन्यवाद। राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते। या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश राम शिंदे यांनी दिलेत। त्यानुसार चर्चा करून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रा जाहीर करण्यात आली आहे। अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याची माहिती दिली। महाराजांशी संबंधित सर्व क्षेत्र भारत गौरव सर्किट ट्रेनने जोडला जाणार आहे असं ते म्हणाले। मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढत चालली आहे। त्यामुळे विना तिकीट प्रवाशांना रोखण्याकरता एसी लोकल टास्क फोर्सने प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे। या क्रमांकावर तक्रार व्हॉट्सअप केल्यास 1 ते 2 दिवसात तक्रारींचा पाठपुरावा करून निपटारा केला जातो आहे। वंदे भारतच्या भाड्याबाबत काँग्रेस खासदार हुसेन यांनी प्रश्न उपस्थित केला असता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की भारतीय रेल्वे सेवेचा खर्च, सेवेचं मूल्य, सामाजिक आर्थिक विचार लक्षात घेऊन भाडं निश्चित करतं। तर भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याकरता विविध प्रकारच्या रेल्वे सेवा चालवतं असं अश्विनी वैष्णव म्हणाले। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट पीजी परीक्षा यंदा 2 सत्रामध्ये घेण्याचा निर्णय वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे। मात्र परीक्षा 2 सत्रात घेतल्यास गुणांचं सामान्यीकरण करण्यामध्ये अनियमितता येऊन परीक्षार्थींवर अन्याय होऊ शकतो असं म्हणत डॉक्टरांच्या संघटनांनी विरोध केला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी परीक्षा यूपीएससी पद्धतीप्रमाणे घेण्यात येईल। तसंच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं। आपण पुढच्या बुलेटिन